जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन छत्रपती 11 घनसोली आयोजित पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मॉन्सून ब्लास्ट 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय। आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो। एका साईडला 32 शिराळा अंडर 22 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या साईडला KSK महाबळेश्वर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजीच्या मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच यश पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, तर फलंदाजीच्या भूमिकेमध्ये महाबळेश्वर या टीमला इथून मात्र बिलॉंग करत असताना 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात, प्रथमेश आणि आर्यन। प्रथमेश कदम आणि आर्यन सपकाळ हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात सलामीच्या भूमिकेमध्ये। पाहूया त्यांच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीने खेळ दाखवला जाईल। चला, वेळ आता आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे। कळकळीची विनंती आहे, 4 ओव्हरची मॅच आहे। सामन्याला देखील आता इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी यश पाटील 32 शिराळा अंडर 22 या संघाला बिलॉंग करत असताना पहिला बॉल। पहिलाच बॉल फिंगर रोल्स करण्याचा प्रयत्न झाला, लेग टर्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली। पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत। पुढचा बॉल, यावेळेला हा ऑफ ब्रेक होता। इथे मात्र ज्या विकेट साठी जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये हा खेळाडू सापडलाय आणि विकेटचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या विकेटची अपेक्षा होती, ती पहिली विकेट आता इथून मात्र मिळवून दिली जाते। बॅट्समन बाद झाला, आर्यन सपकाळ बॅक टू द पॅव्हेलियन। ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीन वरती। राऊंड विकेटने गोलंदाज, त्यानंतर हापाम पूल करण्याचा प्रयत्न विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तिथे मात्र मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि मिड विकेट रेझर मध्ये खूप चांगला झेल कॅरी केला। बॅट्समन बाद झाला आर्यन। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुजित हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। पाहूया सुजितच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र फलंदाजी केली जाणार। सुजितला आता मात्र बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे, आता त्या संधीचं सोनं इथून मात्र केलं जाईल का? गोलंदाज तयार। यावेळीचा फटका चांगला आहे, हापाम पूल करण्याचा प्रयत्न ऑन दी अप, फटका लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आला, बरोबरच पहिला बॉल फेस करत असताना या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त आसमानी टोला आपल्याला बघायला मिळाला 6 धावांकरिता। मागच्याच हप्त्यात पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मॉन्सून ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाली, तिथे 32 शिराळा संघ उपविजेता संघ ठरला आणि आज मात्र 32 शिराळाचा अंडर 22 संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। यावेळीचा हा बॉल गोल्डन स्पॉट वर उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र 1 धाव देखील आपल्याला पाहायला मिळते। लेग बायच्या रूपानं ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळते। पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज यश तयार। यावेळेला लेग टर्न आपल्याला पाहायला मिळाला, लेग ब्रेक फिंगर रोल्स केले होते, बॉलला पूर्णपणे ग्रीप केलं होतं, त्यानंतर या बॉलची पिचिंग केली गोलंदाज यश पाटीलला आणि आता या बॉलवरती धावा प्राप्त झालेल्या आहेत, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावा। चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 1 मध्ये यश पाटीलची राहिली आहे। 5 बॉलचा खेळ, 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 10 धावा। पुन्हा एकदा बॉल तयार। या वेळेला फटका चांगला आहे, हा खरा ब्रँड आहे KSK महाबळेश्वर या संघाचा। प्रथमेश कदमच्या बॅटमधनं
एक मोठा अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता षटकार. वीरेंद्र सेवक यांची आम्हाला आठवण झाली. पहिलाच बॉल फेस करत असताना प्रथमेश कदमच्या बॅटमधून षटकार आलेला. जबरदस्त फटका. काय टायमिंग होता. हा खेळाडू चर्चेत राहिला. संपूर्ण जर का आपण बघितलं तर महाबळेश्वर परिसरामध्ये या खेळाडूचा दबदबा दहशत सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेले आहे. याही वेळेला ओ माय गॉड काय फटका सजवलाय. परंतु इथे मात्र दुर्भाग्य म्हणावं लागेल कारण हा बॉल डेड बॉल पंचांनी घोषित केला. फटका अप्रतिम होता परंतु दुर्भाग्य म्हणावं लागेल बॅट्समनचं. हा बॉल अर्ध्या विकेटच्या मागे पिचिंग झाला आणि त्यामुळेच की काय तिथे मात्र पंचांनी डेड बॉल घोषित केला. पाहूया आता दरम्यानचा पुढचा बॉल. हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार यश पाटील. बॉल तयार. यावेळेला हा बॉल बॅट्समन पासून थोडासा खाली राहिला आणि बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 17 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर का बघितलं तर 32 शेळाकरांची ओळख म्हणजेच नागपंचमीचा सण देखील उद्याच्या दिवसामध्ये आहे. प्रत्येकाच्या घरोघरी नागदेवताची पूजा केली जाते आणि आज मात्र आपण पाहू शकाल 32 शिळा हा संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यूट्यूबच्या साहाय्याने भरपूर 32 शिळाकर जोडलेले आहेत. त्या सर्व 32 शिळाकरांचं आम्ही या पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मॉन्सून ब्लास्ट मध्ये सहर्ष स्वागत करतोय. काही प्रेक्षक महाबळेश्वर या संघाचे सुद्धा आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना जर का आपण बघितलं तर KSK प्रतिष्ठान विरुद्ध परी 11 कराड या दोन टीमच्या दरम्यान पाहायला मिळाला. तिथे परी 11 कराड हा संघ जिंकला. दुसरा सामना मैत्री ग्रुप जावळी विरुद्ध वाल्मिकी पठार या दोन टीमच्या दरम्यान पाहायला मिळाला. तिथे वाल्मिकी पठार हा संघ जिंकला. आणि तिसरा सामना सुद्धा सुरू आहे. अजय गोलंदाजी मार्गवरती 32 शिराळातील अग्र नामांकित खेळाडूंपैकी एक खेळाडू सध्या गोलंदाजी मार्गवरती अजय उर्फ रबाडा. पहिला बॉल अजयचा पहिला बॉल हवेत खेळलाय. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथे मात्र खूप चांगला झेल पकडलाय. बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. बॅट्समन बाद. ज्या पावसाची आपण वाट बघत होतो सकाळपासून तो पाऊस आता आलेला आहे. पावसाळी क्रिकेटची खरी मजा काय असते ते आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. घनसोली घरोंदा नगरी आज मात्र फुलून आलेली आहे. ज्या पद्धतीने मैदानाच्या चारही दिशेला आपण पाहू शकाल प्रेक्षकांची मांदी आळी प्रेक्षकांची चांगली साथ या स्पर्धेला मिळतीये. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 मध्ये बॅटिंग करण्यासाठी आला आहे अक्षय सपकाळ. यावेळेचा वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली आणि बॅट्समनला इशारा देतोय की जागते रहो. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अजय उर्फ राबाडा प्रभावित करतात ओव्हर नंबर 2 मध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅटनं फटका सजवला. बॉल पाठवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार येतो आहे. हा मान्सून ब्लास्ट ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले. हा ओव्हर द विकेटनं गोलंदाज निघाला. त्यानंतर मात्र आपण बघितलं तर मिडल ऑफ द बॅटनं फटका सजवला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या.
क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेटची खरी मजा आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्राचे युवा खेळाडू सध्या या स्पर्धेमध्ये खेळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार अजय. यावेळेला वेग प्रचंड होता. वेगाला हा फलंदाज खऱ्या अर्थानं बीट झालाय आणि टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या डोक्यावरनं घोषांकी क्षेत्रामध्ये, जिथे मात्र एक धाव मिळणार आहे. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया आता ओव्हर नंबर 2 मधील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज ओव्हर द विकेट न अजय तयार होत आहेत. यावेळीचा हा बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर आता 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा धावफलकावरती. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आता कोणाला आणलं जाईल हे देखील बघायचं आहे. यावेळीचा सुस्मितचा पहिलाच बॉल, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. शॉट मिड ऑन रिजन मध्ये चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता बॅटल चांगला रंगलाय या खेळाडूंमध्ये. स्ट्रायकिंगला गोलंदाज सध्या प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर गोलंदाजी मार्क वरती सुस्मित भोसले अपकमिंग यंगस्टर आहे. समालोचन क्षेत्रामध्ये देखील चांगलं कार्य त्यांचं राहिलेलं आहे. परंतु आज ऍज अ क्रिकेटर यावेळेला आगळा वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल चालला आहे घोषांकी क्षेत्रामध्ये, जिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानचा पुढचा बॉल सुस्मित तयार ओव्हर द विकेट न. इथे घडतंय काय आता पाहावं लागेल आणि पंचांचा इशारा आलाय डेड. इथे मात्र नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बीमर पंचांनी घोषित केला. आता जर का आपण बघितलं तर इथे मात्र फ्रीची संधी असणार. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळीचा फुल टॉस बॉल मिस केलाय आणि तिथे मात्र एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. फ्रीडच्या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि आता या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 30 धावा. 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज तयार ओव्हर द विकेट न. यावेळेला फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवलाय. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. प्रथमेशच्या बॅट बननं आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आहे. 6 धावांकरिता हा षटकार. जबरदस्त फटका. टायमिंगचा योग्य वापर इथून मात्र केला गेला. जसा बॉल आला तसा फटका इथून मात्र सजवला. बॉलच्या मिनिट वरती आता क्रिकेट खेळलं जात आहे.
प्रथमेश नाम तो सुना होगा. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना माथेरानची स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती आणि प्रत्येक वेळी मात्र आयकॉनच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा याला मागणी आहे. यावेळेला मात्र बॉल हवेत खेळला. बॉलच्या मागे कैलास खोत सध्या धावतात. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इथे घडतंय काय, मोये 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 आणि बॅट्समनला आता दिला जातो परतीचा इशारा. इथे मात्र कॉलिंग नव्हतं, कॉलिंग चुकलं असं म्हणावं लागेल आणि बॅट्समन आता रनआउटच्या रूपाने बाद झालेला आहे. 38 धावा. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला फुलटॉस बॉल होता. बॅटला स्पर्श झाल्यानंतर बॉल चालला गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे मात्र एकच धाव मिळणार. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 चा जर विचार केला तर या ओव्हर मध्ये आतापर्यंत बॉल संपलेले आहेत. ओव्हर कंप्लीट झाली. 3 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावा. 3 बाद 39 धावा धावफलकावरती. आता पाहूया अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन पाटील. आर्यनचा पहिला बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल आपण पाहिला आणि बॉल चालला गोशांकी क्षेत्रामध्ये जिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. खिरवडे गावचा सुपरस्टार सध्या गोलंदाजी मार्क वरती. 32 शिराळामध्ये खिरवडे गावाचं नाव 32 शिराळाच्या नकाशावरती चमचवणारा खेळाडू. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड कुठे होईल समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल हा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये हा फटका सजवलाय. 6 धावांकरिता षटकार. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. KSK महाबळेश्वर या टीमच्या 21 वरती सध्या प्रथमेश खेळतोय. यावेळेला देखील चांगला बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक इथून मात्र केलं जात आहे आणि इथे जर का आपण बघितलं तर डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपण बघतोय. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर हा गोलंदाज कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन पाटील. 3.3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण बघतोय. यावेळेला देखील फटका चांगला आहे आणि हा देखील बॉल चालला आता डाऊन दी ग्राउंड बाउंड्री लाईनच्या बाहेर. समोरच्या दिशेला अप्रतिम स्ट्रोक तिथे मात्र सजवला जातोय. बॅट्समन जर का आपण बघितलं तर शैलेशच्या बॅटमननं हा षटकार 6 धावांकरिता आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटकेबाजी. शैलेश मात्र इथून मात्र प्रभावित करतात. का मला बॅटिंग साठी बोलवलं गेलं
आणि ते स्वतःला सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग. बॉल जर का आपण बघितलं तर 4 बॉल चुकीची केली जाते दुरुस्ती. 52 धावा 52. 5 बॉलचा खेळ संपलाय. आता शेवटचा बॉल बाकी आहे. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार. यावेळीचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र आता पंचांकडे पाहावं लागेल. पंचांचा इशारा वाईट आणि एक धाव देखील धावून काढली जाते. अशा 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. अर्धशतकाहून जास्त धावा KSK महाबळेश्वर या टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. अभिनंदन महाबळेश्वर संघ. आता शेवटचा बॉल बाकी आहे या पहिल्या डावातील. पाहूया हा बॉल आता इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला देखील पाहावं लागेल. पंचांचा इशारा डेड बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा बॉल आता पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल गोलंदाज आर्यन पाटीलला. दरम्यानचा शेवटचा बॉल या पहिल्या डावातील आर्यन पाटील तयार झाला राऊंड विकेटनं. यावेळीचा बॉल हवेत खेळला. फटका फसलाय. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत होते. कॅच पकडण्याचा चांगला प्रयत्न. धाव बाद होण्याची संधी आणि बॅट्समन आता बाद झालेला. पहिल्या डावाचा खेळ आता संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये विजयासाठी 32 शिराळा अंडर-22 या संघाला.
56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची गुड जोडी 32 शिराळा अंडर-22 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग इन वरती यश पाटील तर नॉन स्ट्राइक इनला गौरव हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देखील आपल्याला बघायला मिळतो. ओव्हर नंबर 1 मध्ये प्रतीक सपकाळ सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये प्रतीक यांचा पहिला बॉल, प्रतीकचा पहिला बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॅट्समनला बीट करून बॉल चाललाय विकेट कीपर प्रथमेश यांच्या हातामध्ये आणि इथे मात्र पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी डॉट बॉलला आता सुरुवात झालेली आहे या सेकंड डावाला. यावेळेला फटका चांगला, समोरच्या दिशेला फटका तर चांगला खेळलाय परंतु या बॉल वरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती यश पाटील यांना इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. लाजवाब स्पर्धा बडा मंच आणि पंच देखील आता तुम्हाला तसा द्यायला हवाय कारण युवा खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या अनुषंगाने निर्माण करून दिलं जाते. यावेळेला देखील फटका चांगला क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल चाललाय भगव्या पडद्याला ओलांडून घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागेल. यानंतरचा सामना KSK प्रतिष्ठान विरुद्ध KSK महाबळेश्वर या दोन टीमच्या दरम्यान यानंतरचा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला जर का आपण बघितलं तर लाईन चांगली आहे. बॅट्समनला इथून मात्र संयम दाखवावा लागला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. जबरदस्त गोलंदाजी अफलातून क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे आणि इथे मात्र हा डॉट बॉल. यावेळेला देखील बॅकफुटला गेले होते त्यानंतर हा स्ट्रोक त्यांनी सजवला. ऑफसाईडला फटका तर चांगला, दुसरा धावेचा देखील मानस दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कंप्लीट होतीये 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया या दरम्यानचा मात्र आता पुढचा बॉल गोलंदाज प्रतीक सपकाळ इथून मात्र तयार होत आहेत. यावेळेला लाईन पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल चालला विकेट किपरच्या ओंजळीमध्ये आणि आणखीन एक तेज आणि तरार बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. एक ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 4 धावा. 4 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर पाहूया ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलं जाईल. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आला आहे सुजल शिंदे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील इथून मात्र चांगला फटका सजवला आहे आणि या बॉल वरती देखील एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. कुरुशी गावचा सितारा सुजल मोरे आपल्याला पाहायला मिळतो आहे. अंडर-22 चं क्रिकेट पश्चिम महाराष्ट्राचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा हा बॉल वेग प्रचंड तिथे पाहावं लागेल. पंतांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत.
व्हाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानचा पुढचा बॉल, लाईन चांगली, टप्पा चांगला, ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता. जबरदस्त गोलंदाजी सुजल मोरे प्रभावित करतायत. लाजवाब षटक सध्या हाताळत असताना लाजवाब गोलंदाजी. त्याला माहिती आहे हा प्लॅटफॉर्म मोठा आहे, इथून आपल्याला उंच भरारी घेण्याची संधी मिळू शकते, म्हणून इथे तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेला देखील बॅकफुटला येऊन हा फटका सजवायचा होता, परंतु याही वेळेला मात्र बॅट्समनला शांत ठेवलं जात आहे. 32 शिराळा या टीमला आता आक्रमकतेचं रूप धाडस करावं लागेल. 32 शिराळकरांना आता त्यांची ताकद दाखवावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेला फटका चांगलाय, बॉल हवेत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळताय धावा 4 आणि चौकार येतोय अर्थातच गौरवच्या बॅटमननं. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी आमचे शब्द ऐकले, आम्ही उल्लेख केला की आक्रमकतेचं रूप धाडस करावं लागेल आणि तीच आक्रमकता आता इथून मात्र दाखवली जाते. गौरवने गेर बदललाय. धावफलकावरती धावा चौकाराच्या साह्याने 10 धावा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज तयार. यावेळेला फटका हवेत खेळलाय, बॉलच्या मागे फिल्डर तर धावतात. एक धाव कंप्लीट आणि आता एका धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय, परंतु नाहीये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला, तिथे मात्र फेकी थोडीशी खराब राहिली आणि 2 धावा आता इथून मात्र प्राप्त झाल्या. अजूनही मात्र सुजल मोरेच्या स्पेल मधील एक बॉल बाकी आहे. पाहूया आता हा एक बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार. 12 धावा. 56 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निघून चाललाय. टप्पा पडल्यानंतर आणखीन एक यशस्वी षटक आपल्याला पाहायला मिळालं सुजल मोरे यांचं. आता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा. आता येणारे बॉल 12 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती सचिन शिंदे. रुळे गावचा सितारा. सचिन शिंदेचा पहिलाच बॉल आणि त्याला फेकून दिलाय समोरच्या दिशेला. फुल टॉसला फुल टोल केलाय. फॅब्युलस स्ट्रोक, अप्रतिम फटका. 6 धावांकरिता हा षटकार. 32 शिराळकर आता इथून मात्र आनंद व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यांच्या फलंदाजाच्या बॅट मधून आता हा पहिला षटकार आलेला आहे. जबरदस्त फटका. आता पाहूया या ओव्हरला मोठ्या ओव्हर मध्ये रूपांतरित केलं जाईल का हे इथे बघायचं. आता 11 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. मॅच अजूनही 50-50 आहे. यावेळेला शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु इथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवरती शांत राहावं लागते फलंदाज यश पाटील या खेळाडूला. 10 बॉल मध्ये आता 37 धावांची गरज आहे. पाहूया सातत्यानं आता इथे मात्र रणनीती आखली जाते. KSK महाबळेश्वर या संघाच्या माध्यमातून टीम मीटिंग घेतली जाते आणि इथे जर का आपण बघितलं तर कानमंत्र देखील दिले जातात प्रथमेश कदम यांच्या माध्यमातून, जो या संघाचा कॅप्टन आहे. आता दरम्यानचा पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल.
गोलंदाज तयार होत आहेत. सचिन शिंदे. यावेळीचा चांगला बॉल. बॅट्समन कडे प्रत्युत्तरच नाहीये. विकेट सॅक्रिफाय करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि अखेर इथे मात्र रनआउट होत आहेत. फलंदाज गौरव बॅक टू द पॅव्हेलियन. चला पुढचा खेळाडू. आता नवीन फलंदाज नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अजय. पाहूया अजयच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. परंतु यश पाटील यांना आता गिर बदलावा लागेल. त्यांना चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला हेलिकॉप्टर अटेंड करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डेंजर एंडला बॅटर धावत होता परंतु इथे मात्र एक चिकी रन चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि एक धाव आता इथून कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. येणारे बॉल 8 आणि विजयासाठी आता 6 षटकार. 32 शिवाय या टीमला मारावे लागतील. बॉल तयार. यावेळेचा हा बॉल वन बाउंडची ताकीद देखील आता या खेळाडूला दिली जाते. कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली. बॅट्समनला इशारा देतोय की जागते रहो. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली डिलिव्हरी. एक बाउन्सर बॉल हाताळण्याची ताकीद दिली जाते गोलंदाजाला आणि तो एक बाउन्सर बॉल आता गोलंदाजाने टाकला गेला. चांगले व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. याही वेळेला बॅट्समनला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 36 धावा. युवराज सिंग यांची बॅटिंग आठवावी लागेल. रवी शास्त्री यांची बॅटिंग आठवावी लागेल. कारण पोलार्ड यांची बॅटिंग तुम्हाला आठवावी लागेल. 6 बॉल मध्ये 6 षटकार आता मारायचे आहेत. या मॅच मध्ये काय घडणार आहे. आता गोलंदाजी मार्ग वरती यश मोरे आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्रायकिंग इनला यश पाटील. दोन्ही यश सध्या आमने सामने. यावेळेचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक परंतु या बॉल वरती एक धाव आपल्याला पाहायला मिळते. यश पाटील यांना आता काहीतरी करावं लागेल. ज्या फटक्यासाठी यश पाटील ओळखला जातो जाणला जातो ते फटके आता इथून मारावे लागतील. यश पाटीलला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळालेली आहे परंतु कुठेतरी त्या संधीचं सोनं त्याला करता आलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर हा डॉट बॉल. यावेळेला बॅटची कडा. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळणार आहे. आता या मॅच पासून दूर चालला 32 शिराळा अंडर-22 हा संघ. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 34. 3 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. यावेळेला देखील बॅटची आतली कडा आणि बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. चला KSK प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन लवकरात लवकर या. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा देखील डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. यश मात्र प्रभावित करत आहेत. यश पाटील वरती गोलंदाज यश इथून मात्र तुटून पडलेत. चांगली बॉलिंग. आणि इथे जर का आपण बघितलं तर हा
सामना इथे मात्र जिंकलाय अर्थातच KSK महाबळेश्वर या टीमना अभिनंदन. वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक 32 शिवाय टीम. चला प्रथमेश टॉस साठी या आणि प्रताप सपकाळ चला ऋतिक कदम आणि प्रथमेश कदम कॅप्टन या टॉस साठी.